नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता सगळेजण वेणूला समजावतात, तेव्हा वेणू आता राघवकडे बघत म्हणतो, ठीक आहे, मी घरी यायला तयार आहे, पण त्यासाठी माझी एक अट आहे। राघव म्हणतो की काय वेणू, सांग ना। वेणू म्हणतो की हे बघा, मी आणि मम्मा घरी येतोय, पण मम्माला कुणी मोठ्याने बोलायचंही नाही आणि मम्मावरती कुणी चिडायचंही नाही। ते ऐकून आता सिंधू राघव वेणूकडे बघू लागतात। तर आता राघव म्हणतो की ठीक आहे, आता तर येशील ना वेणू तू घरी? तर वेणू म्हणतो हो। त्यानंतर आता वेणूच मधूकडे बघतो आणि म्हणतो की मम्मा चल ना ग, जाऊ ना आपण घरी, कारण मला तू आणि बाबा दोघेही हवे आहेत। वेणू म्हणतो की मम्मा, मी माझ्या घरच्या आजीला, आजोबांना, काकांना सगळ्यांना मिस करतो, तेव्हा प्लीज तू माझ्यासोबत चल ना घरी, असे आता रिक्वेस्ट वेणूने देखील मधूला केलेली असते। सगळेजण आता मधूकडे बघत असतात। मधू आता विभावरीकडे, तिच्या आईकडे बघू लागते। तेव्हा तिची आई वेणूकडे बघत तिला वेणूला घेऊन तिच्या घरी जाण्यासाठी खुणावते। आणि आता विभावरीने खानाखुणा करताच आता मधू म्हणते की ओके वेणू, मी येते तुझ्यासोबत, पण मी फक्त तुझ्यासाठी हे सगळं करते बरं का। वेणू म्हणतो की थँक्यू मम्मा, आणि वेणूने आता मधूचे आभार मानलेले असतात। वेणूला आता ना खूप आनंद झालेला असतो। वेणू म्हणतो की थँक्यू व्हेरी मच मम्मा, आय लव्ह यू मम्मा। वेणू म्हणतो की बाबा, मी लगेच माझी बॅग घेऊन येतो बरं का। तेवढ्यात आता मधू आणि तिची आईसुद्धा वर निघून जातात। इकडे आता लगेच सगळेजण उठून एकमेकांसमोर येतात आणि राघव आता हात समोर धरतो, तर सगळेजण राघवच्या हातावरती टाळी देतात आणि मोठ्याने हात वर करत मिशन सक्सेसफुल असे म्हणत सगळेजण आता खुश झालेले असतात। आणि आता वेणू आपल्यासोबत येतोय यामुळे सगळ्यांना आनंदाचा धक्का बसलेला असतो। आणि आता सगळेजण वेणूला आता रत्नपारख्यांच्या घराच्या दरवाज्यात घेऊन आलेले असतात। तेवढ्यात थांबा असे म्हणत सावी ही आता वरून खाली येऊ लागते। तर सगळेजण आता सावीने आपल्याला कशाला थांबवलं असेल असा विचार करू लागतात आणि आतमध्ये बघू लागतात। तेवढ्यात औक्षणाचे ताट घेऊन आता सावी दरवाजात येते आणि वेणूला म्हणते की काय रे वेणू, मी तुला किती मिस केलं। वेणूसुद्धा म्हणतो की सावी, मी सुद्धा तुला खूप मिस केलं। तेवढ्यात काकू म्हणते की सावी बाळा, भावाचं औक्षण करायला आलीस की काय तू? हसतच वेणूकडे बघत सावी म्हणते की हो ना आजी। हसतच काकू म्हणते की अगं पण तुला कसं सुचलं? हसतच सावी म्हणते की त्याचं काय आहे ना आजी, आईने मला निघत्या वेळेस फोन केला होता आणि मला सांगितलं होतं की वेणू घरी आला ना की त्याचं औक्षण कर म्हणून। सावी म्हणते की आईने जसं सांगितलं ना अगदी तसंच केलं मी आई, बरोबर केलं ना मी? हात करत हसतच सिंधू म्हणते की सावी बाळा, तू अगदी बरोबर केलंस। आणि लगेच राजेश्री हसतच म्हणते की सावी माझी किती गुणाची बाळ आहेस ग तू। तेव्हा आता सावी म्हणते की करू का आई मी आता औक्षण? तेवढ्यात काकू म्हणते की नको। तेव्हा सगळेजण आता काकूकडे बघतात आणि काकूने असं का सांगितलं असेल असं याचा विचार करू लागतात। तेवढ्यात आता पायातली चप्पल काढून काकू आतमध्ये येते। तेव्हा आता काकू ही सावीच्या हातातून औक्षणाचे ताट घेते आणि वेणूचे औक्षण करू लागते। तर तेवढ्यात वेणू म्हणतो की थांब आजी। तर आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो। वेणू आता इकडे तिकडे बघू लागतो। मधू आता पाठीमागे उभी असते। तेवढ्यात आता वेणूने थांबवतात सिंधू विचार करते की आता नाविलाजाने का होईना पण मधूला खोटा मान द्यावाच लागेल। आणि तेवढ्यात वेणूच्या खांद्यावर हात ठेवत सिंधू आता काकूला म्हणते की एक मिनिट बर का काकू। तर राघव म्हणतो की अरे वेणू काय झालं, का थांबवलंस तू काकूला? सिंधू म्हणते की मी सांगते, आणि पटकन आता सिंधू पाठीमागे राणीकडे वळते। मधूचा हात धरून आता मधूला सिंधू समोर आणते आणि म्हणते की वेणू सोबत तिची मम्मा सुद्धा आली ना, तेव्हा तिचं सुद्धा औक्षण व्हायला पाहिजे वेणू सोबत, हो की नाही वेणू? आणि वेणू आता लगेच सिंधूला टाळी देतो। तेव्हा आता काकूला मनातून तर राग आलेला असतो, पण काकूचा सुद्धा नाविलाज असतो। त्यानंतर आता काकू वेणू आणि राघवला गंध लावते आणि त्यानंतर सिंधूला सुद्धा गंध लावते आणि खऱ्या अर्थाने काकूने राघव, सिंधू आणि वेणूचं औक्षण केलेलं असतं। त्यानंतर आता काकू मधूला आणि सावीला गंध लावून तिचं औक्षण करते।
आणि त्यानंतर आता काकू सगळ्यांच्या डोक्यावरून ताट ओवाळते. तर तेवढ्यात राजश्री म्हणते की बरं चला बरं आता सगळ्यांना भूक लागली असेल ना, मी काहीतरी बघते. राजश्री म्हणते की सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ आज मी बनवणार आहे बरं का. सगळेजण आता आतमध्ये जातात. तर आता मधू आणि सिंधू दरवाजातच उभे असतात. तेव्हा मधू आता सिंधूकडे बघत सिंधूला म्हणते की तू कितीही जीवाचा आटापिटा कर सिंधू, पण विनू तुला कधीच आई म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही, कारण मी तसं कधीच होऊन देणार नाही. ते ऐकताच सिंधू म्हणते की बघूया ना आपण, कारण खोटे मुखवटे ना कधीच जास्त दिवस टिकून राहत नाही मधू. सिंधू म्हणते की अगं कधी ना कधी ते गळून पडतातच, तेव्हा लवकरच मी तुझा खरा चेहरा वेणू समोर आणणारच मधू, तू काही काळजीच करू नको. सिंधू म्हणते की आणि मग काय होतं ना मधू ते आपण बघूयात. तर मधू म्हणते की बघूयात ना. आणि आता राजश्रीने मस्त स्वयंपाक केलेला असतो. राघव काकू सगळेजण जेवायला बसलेले असतात. तर तेवढ्यात मधू ही वेणूला घेऊन तिथे येते. राघव म्हणतो की अरे जाम, मी तुझीच वाट बघत होतो, चल चल बस लवकर. तर मधू आता वेणूला खुर्चीवर बसवते आणि डिश घेत म्हणते की वेणू तू वरणपोळी खाणार आहेस का भाजीपोळी. तेव्हा वेणू म्हणतो की वरणपोळी. आणि आता राघव वेणूकडे आणि मधूकडे बघत हळूचच आता जारमधून पाण्याचा ग्लास भरू लागतो आणि पटकन आता राघव हा शेजारी बसलेल्या मधूच्या अंगावर ग्लास सांडवतो. तेव्हा आता मधू म्हणते की राघव काय हे, अरे बघून भरायचाच ना ग्लास. तर आता राघव म्हणतो की सॉरी मधू. आणि आता मधूची साडी पाण्याने ओली झालेली असते. पटकन मधू उठून उभा राहते आणि रागाने थाड थाड पाय आपटत आता आतमध्ये निघून जाते. राघव म्हणतो की सॉरी मधू, माझ्याकडून चूक झाली ग. तेवढ्यात आता सिंधू पटकन कपडा आणून तो ओला झालेला टेबल आता पुसून घेते. वेणूने आता खाली मान घातलेली असते. सगळेजण आता वेणूकडे बघू लागतात. तेव्हा वेणूकडे बघत सिंधू विचार करते की वेणूला तर आता जाम भूक लागली आणि आता तो फक्त भरवण्याची वाट बघतोय. राघव आता वेणूकडे बघतो आणि म्हणतो की सिंधू अगं वेणूला भूक लागली, मला वाटतंय की तू भरव ना त्याला. काकू म्हणते की हो सिंधू, राणी आता कपडे वाळवायला गेली ना तसाही तिला वेळ लागेल. राजश्री हसतच म्हणते की आणि हो ना, जेवण आता थंडसुद्धा होऊन जाईल राणीपर्यंत, आणि आपल्या वेणूला कसं गरमागरम जेवण आवडतं नाही का रे वेणू. आणि वेणू म्हणतो की हो. आणि वेणू आता सिंधूकडे बघतो. तेव्हा सिंधू विचार करते की मी जर वेणूला भरवलं आणि वेणूने जर मला पुन्हा झिडकारलं तर. आणि आपण जेव्हा आता वेणूला घास भरवायला गेलो होतो आणि वेणूला म्हटले होते की चल चल वेणू मी तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली, तेव्हा नकोय मला आणि मला नाही खायचं असे म्हणत वेणू कसा रागाने आता सिंधूचा हात झिडकारून बाजूला जाऊन बसलेला असतो, हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येतं. सिंधूने पुन्हा वेणूकडे येत वेणूला समजावलेलं असतं की अच्छा, म्हणजे भूक लागली म्हणून एवढं चिडतोयस का. तर वेणू म्हणतो की नाही, मला नाही जेवायचं आणि तू जा इथून. हे वेणूचे बोलणे आता सिंधूला आठवते. सगळेजण इकडे आता सिंधूकडे बघत असतात. राघव म्हणतो की सिंधू अगं कसला विचार करतेस, भरव ना वेणूला, त्याला भूक लागली. आणि आता पटकन सिंधू ही वेणू शेजारी बसते आणि प्रेमाने एक घास उचलून आपल्या हाताने वेणू समोर धरते. तर वेणू आता सिंधूकडे बघतो आणि पटकन आता वेणू सिंधूच्या हातातील घास आपल्या तोंडात घालतो आणि प्रेमाने खाऊ लागतो. तर सिंधू खूप खुश झालेली असते आणि आता सगळेजण सिंधूकडे बघत खुश होऊन हसू लागतात. तर प्रेमाने आता सिंधू दुसरा घास घेऊन आता प्रेमाने वेणूला भरवते आणि वेणू ही आता सिंधूच्या हाताने प्रेमाने जेवू लागतो. आणि आता तेवढ्यात मधू ही तिची साडी वाळवून तिथे येते आणि वेणूकडे बघते. तर सिंधू वेणूला घास भरवत असते. तेव्हा आता मधूचा मोठा जळफळाट होतो. मधू म्हणते की अच्छा, म्हणजे हा सगळ्यांचा प्लान होताच तर. वेणूला सिंधूच्या हाताने भरवण्यासाठी मुद्दाम राघवने माझ्या साडीवरती पाणी सांडवले, असं आहे काय, हे आता मधूच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता राघवने आपल्या साडीवरती कसा पाण्याचा ग्लास सांडवला ना, हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते आणि ते आठवून मधू म्हणते की अच्छा, आता बघा
या रत्नबारख्यांना मी कशी जन्माची अद्दल घडवते ते. आणि आता सगळेजण जेवून भरपेट खाऊन आता तृप्त झालेले असतात. सावी तर लगेच सोप्यावरती रेंगाळू लागते. तेव्हा आता सावीकडे बघत वेणू म्हणतो की सावी, आज जरा जास्तच कंटाळा आलाय ना? तर सावी म्हणते की हो ना रे विनू, आज जरा जास्तच जेवण झालं, मला खूप झोप येऊ राहिली. विनू म्हणतो की मला सुद्धा. तेवढ्यात आता राघव म्हणतो की इथे झोप आली वाटतं आणि दोघांची झोप उडवण्यासाठी माझ्याकडे एक भन्नाट प्लान आहे. ते ऐकून वेणू आणि सावी खुश होतात. तर दोघेही म्हणतात बाबा, कोणता प्लान आहे सांगा ना आम्हाला. त्यासाठी राघव म्हणतो की माझ्याकडे एक मस्त गेम आहे. विनू म्हणतो ठीक आहे, पण इंडोर खेळायचा की आउटडोर? तर राघव म्हणतो ऑफकोर्स आउटडोर. तर आता विनू खूप खुश झालेला असतो. हसतच विनू म्हणतो की बाबा, आपण सगळेजण गेम्स खेळायला जाऊयात. तर तेवढ्यात राजेश्री म्हणते की नको, आम्ही घरीच राहतो, तुम्ही जा. राजेश्री म्हणते की आम्हाला सुद्धा जेवण जास्त झालंय, तेव्हा आम्हाला आता आराम करायचा आहे. तर रेश्मा म्हणते की ॲक्च्युली मला सुद्धा खूप उन्हाचा त्रास होतो, तेव्हा मी सुद्धा नाही येणार बरं का. तेव्हा आता सावी म्हणते की आई, तू सुद्धा चल. तर विनू म्हणतो की मम्मा तू पण चल बरं का. तेव्हा आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू चल तू सुद्धा. तेव्हा आता आळेपिळे देत आता सिंधू म्हणते की ठीक आहे मी येते आणि विनूकडे बघत असते. तर मधू म्हणते ठीक आहे मी सुद्धा मग येते. आणि आता लगेच मधू, विनू, सावी, सिंधू आणि राघव गेम्स खेळण्यासाठी घराच्या बाहेर येतात. मधूने आता ऊन लागतंय म्हणून गॉगल घातलेला असतो आणि आता मधूला खूप उकडतही असतं. तेव्हा आता सिंधू म्हणते की विनू काय खेळायचं? आणि तेवढ्यात आता लगेच विनू म्हणतो की आपण फुटबॉल खेळूयात. तर पळतच आता मधू तिथे येते आणि म्हणते की फुटबॉल नको नको. मधू म्हणते की आपण उनो खेळूयात. तर विनू म्हणतो की एकदम बोरिंग. विनू म्हणतो की आपण आउटडोअर गेम्स खेळणार आहोत. तर मधू म्हणते की नको ना, हे आउटडोअर गेम्स नको. मधू म्हणते की नको नको, चला आपण आतमध्ये जाऊन आतमधले गेम खेळूयात. तेवढ्यात 1 मिनिट असे म्हणत राघव म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे बरं का, आपण आमच्या कालचे गेम्स खेळूयात. तेव्हा आता वेणू आणि सावी म्हणतात की एकदम बोर आयडिया आहे. तर आता सिंधू म्हणते की काय बोर आयडिया? तुम्हा आजकालच्या मुलांना ना फक्त घरात बसूनच गेम्स खेळणे हवे असतं. सिंधू म्हणते की लहान मुलांनी कसं मैदानात जाऊन मैदानी खेळ खेळायला हवेत, मग त्याने तुमची इम्युनिटी वाढेल. सिंधू म्हणते की माझ्याकडे एक मस्त गेम आहे आणि त्या गेमचं नाव आहे 3 पायाची शर्यत. तर आता सावी म्हणते की आई, 3 पायाची शर्यत हा कोणता गेम? वेणू म्हणतो की हा गेम्स कसा खेळायचा? सिंधू म्हणते की सांगते. आणि आता सिंधू गेमची माहिती सांगू लागते. सिंधू म्हणते की त्यामध्ये दोघे जण एका टीममध्ये असतील. सपोज वेणू आणि सावी एका टीममध्ये आहेत. सिंधू म्हणते की त्यामध्ये एकाचा उजवा पाय आणि एकाचा डावा पाय, झाले की नाही 3 पाय. सिंधू म्हणते की मग त्या 3 पायांनी धावायचं किंवा पळायचं, त्यामध्ये जो अगोदर पोहोचेल तो विनर असेल. ते ऐकून आता सावी म्हणते की हा तर खूपच इंटरेस्टिंग गेम आहे विनू, चल आपण खेळूयात. विनू सुद्धा आता तयार झालेला असतो. तेवढ्यात आता सिंधू म्हणते की थांबा टीम तर तयार करूयात. सिंधू म्हणते की पण एक प्रॉब्लेम आहे, आपल्या तर 2च टीम होतील कारण आपण 5 जण आहोत ना. तेव्हा आता सिंधू म्हणते की कुणाला एकाला तरी खेळता येणार नाही. राघव म्हणतो की 1 मिनिट मी अंपायर बनतो. तर सिंधू म्हणते चालेल. राघव म्हणतो की त्यामुळे कुणालाही चिटिंग करता येणार नाही कारण माझे सगळ्यांकडे बारीक लक्ष असणार आहे. तर लगेचच सिंधू हात करत राघवला वेल्डन करते. तेवढ्यात आता सावी म्हणते की ओके बाबा, पण टीम कशा असतील? तर मधू म्हणते की माझी आणि विनूची एक टीम. सावी म्हणते की ही तर चिटिंग आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते की एक्झॅक्टली. तेव्हा आता राघव म्हणतो की अशा टीम पाडल्या जाणार नाहीत. सिंधू म्हणते की माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. राघव म्हणतो की सांग ना. तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण ना आमच्या दोघींच्या नावाच्या चिठ्ठ्या काढू आणि या दोन्ही मुलांना ती चिठ्ठ्या उचलायला सांगू. ज्याच्या चिठ्ठीत जिचं नाव तो तिचा पार्टनर. तेव्हा आता सावी म्हणते की अरे वा, मला पण ही आयडिया खूप आवडली बरं का. तर विनू सुद्धा खुश झालेला असतो. तर आता सिंधू म्हणते की चला तर मग चिठ्ठ्या टाकू आणि आपण मग पार्टनर ठरवू. पटकन आता राघव हा दोघांच्याही नावाच्या चिठ्ठ्या तयार करतो आणि म्हणतो की अगोदर चिठ्ठी कोण काढणार? तर सावी म्हणते मी काढणार.
विनू म्हणतो की नाही नाही, पहिली चिठ्ठी मीच उचलणार. तेव्हा आता राघव म्हणतो 1 मिनिट, आणि राघव सावीला समजावत म्हणतो की विनू मोठा आहे, तेव्हा पहिली चिठ्ठी तो काढणार. तर सावी म्हणते ओके बाबा. आणि आता लगेचच विनू तयार झालेला असतो. तर राघव आता चिठ्ठी उडू लागतो. तर विनूला काढायला सांगतो. तेवढ्यात मधू म्हणते की विनू थांब. सगळेजण आता मधूकडे बघू लागतात. तर राघव म्हणतो काय झालं. तेव्हा आता मधू म्हणते की विनू नाही तर सावी अगोदर चिठ्ठी काढेन. राघव म्हणतो का. तर लगेच मधू म्हणते की कारण विनूपेक्षा सावी लहान आहे ना, म्हणून ती अगोदर चिठ्ठी काढेन. सिंधू म्हणते की का पण असं. आता ठरलंय ना राघव, विनू अगोदर चिठ्ठी काढेल म्हणून, मग त्यालाच अगोदर चिठ्ठी उचलू द्यात ना. तेव्हा आता लगेच राघव म्हणतो की मधूचा पॉईंटसुद्धा बरोबर आहे. सावी ही विनूपेक्षा लहान आहे, तेव्हा तिला अगोदर चिठ्ठी उचलू द्यात. राघव आता विनूला समजावतो आणि म्हणतो की विनू, मधूचं बरोबर आहे आणि सावी लहान आहे, तेव्हा जर सावीला अगोदर चिठ्ठी उचलून दिली तर तुला काही प्रॉब्लेम आहे का. विनू म्हणतो की नाही बाबा, चालेल मला. आणि आता लगेचच राघव म्हणतो की ओके विनू माझा गुड बॉय. आणि लगेच आता सावी राघवला म्हणते ठीक आहे बाबा. आणि अगोदर आता सावी चिठ्ठी उचलते आणि बघते. सिंधू म्हणते की कुणाचं नाव आलं. तेवढ्यात मधूकडे बघत सावी म्हणते की मधू काकू. तर आता राघव आणि सिंधू खुश झालेले असतात, टाळ्या वाजवत. आता सिंधू म्हणते की अरे वा वा, चला, म्हणजे आता मधू काकू आणि सावी एका टीममध्ये आणि मी आणि विनू दुसऱ्या टीममध्ये. पटकन आता सिंधू म्हणते की चला चला, आणि विनू आणि सावीला घेऊन आता 3 पायाची शर्यत खेळण्यासाठी सिंधू राघव तयार झालेले असतात. तर आता इकडे मधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि विनू आपल्या टीममध्ये आला नाही याची आता मधूला काळजी वाटलेली असते. इकडे आता हुशार मधू राग येऊन दुसरी चिठ्ठी उघडते. तर त्यामध्ये मधूचंच नाव लिहिलेलं असतं. आणि ती चिठ्ठी बघत मधू विचार करते की याचा अर्थ दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये माझंच नाव लिहिलेलं होतं. इकडे आता सिंधू आणि विनू सावी आता तयार झालेले असतात. तर राग येऊन मधूसुद्धा आता खेळायला येते. आणि आता मधूने सावीचा उजवा आणि डावा पाय एकमेकांना बांधलेला असतो, तर सिंधूने विनू आणि तिचा. आणि आता दोघीही 3 पायाची शर्यत खेळण्यासाठी तयार झालेले असतात. तेव्हा आता राघव त्यांचे पाय बांधून झाल्यानंतर सांगतो की जी टीम अगोदर जाऊन माझ्यापर्यंत पोहोचेल आणि माझ्या हाताला टाळी देईल ती टीम विजयी झालेली असेल. आणि आता लगेचच हात वर करत सिंधू म्हणते की ओके जिंकणार तर आम्हीच. तर लगेच राघव आता दुसऱ्या टोकाला जाऊन उभा राहिलेला असतो. आणि आता पटकन विनू आणि सिंधू एकमेकांच्या हाताला धरून पटपट पुढे चालू लागतात. तर इकडे आता मधू सावीला घेऊन चालू लागते. मधू म्हणते की अगं चल पटपट, आपल्याला जिंकायचंय. तर आता अजून थोडे पुढे चालून गेल्यानंतर आता विनू आणि सिंधू खाली पडतात आणि इकडे आता मधू आणि सावी पुढे पुढे येऊ लागतात. आणि आता पुन्हा सावी नाटक करत म्हणते की अगं मधू काकू, माझा खूप पाय दुखायला लागलाय. मधू म्हणते की अगं चल सावी, इथेच तर आहे, थोडं राहिलंय आता. तर आता मधू म्हणते की चल ना सावी पटकन. तर सावी म्हणते की 5 मिनटं थांब. मधू म्हणते की 5 मिनटं. इकडे आता सिंधू वेणूला म्हणते की लागलं नाही ना बाळा तुला कुठे. तर आता वेणू मधूकडे बघतो आणि म्हणतो की आई ग. तर आता इकडे मधू म्हणते की सावी चल ना, शर्यत जिंकायची आपल्याला. तर सावी म्हणते की मी चालूच शकत नाही. सावी म्हणते माझा पाय दुखतोय. तर मधू म्हणते चल चल. तर इकडे सिंधू सुद्धा वेणूला म्हणते की चल, पण वेणू उठू लागताच पुन्हा वेणू खाली बसतो. मधू म्हणते की सावी आपल्याला जिंकायचंय की नाही, चल बरं पटकन. तर इकडे सिंधूसुद्धा विनूला उठू लागते, पण विनू आता हा हटकूनच उठत नसतो. त्यानंतर आता सिंधू विनूला डोळे बंद करायला सांगते. विनूने डोळे बंद करता सिंधू म्हणते की आता तू विनू असं इमॅजिन कर की तुझ्यासमोर एक मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवर सगळी मुलं रनिंग रेससाठी जमलेली आहेत. तर पाठीमागे विनूने जी शर्यत खेळली होती ती आता विनूच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि तीच रेस तुला विनू जिंकायची असल्याचे सिंधू आता विनूला सांगतात. विनू आता डोळे झाकून ती पाठीमागे आपण कशी रेस जिंकली होती हे आता विनूला आठवते. बाकीच्या मुलांसोबत आपण रेसमध्ये भाग घेऊन पळत असताना आपला पाय कसा पुन्हा आपण पायाला दुखापत झाल्यामुळे खाली बसलो हे आता विनूच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि त्याच वेळेस सिंधूने विनूला सांगितलेले असते की विनू उठ पळ. तर आता सिंधूचे ते बोलणे विनूने ऐकलेले असते आणि
सिंधूने सांगितल्यामुळे आपण कसे पुन्हा उठून पळू लागलो आणि ती रेस जिंकलो हे आता विनूला आठवतं आणि विनू पटकन आता सिंधूकडे बघतो. तेव्हा आता सिंधू विनूकडे बघत म्हणते की कम ऑन विनू, यू कॅन विन. तर आता विनूच्या अंगात ताकद संचारलेली असते आणि आता लगेचच विनू सिंधूकडे बघत उठून उभा राहतो आणि विनूने आता सिंधूने सांगितल्याप्रमाणे आता पळतच येऊन शर्यत जिंकलेली असते. तर मधूचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि आता लगेचच मधू ही सिंधूकडे येते आणि म्हणते की काय सांगितलं तू विनूला की तूच त्याची खरी आई आहेस म्हणून. असं कुणी चिटिंग करतं का? मधू म्हणते की मला सांग ना, खरी आई तू जर आहे मग खरी आई काय अशी वागते का? विनूला माझ्यापासून लांब करण्यासाठी तू हे सगळं केलं असे आता मधू सिंधूला बोलते. तेव्हा आता सिंधू ही मधूला म्हणते की आजपर्यंत मी तुझी प्रत्येक गोष्ट माफ केली, पण आज तू माझ्या मुलाच्या जीवावर उठली. तेवढ्यात आता मधू वेणूकडे बघते आणि म्हणते की बाळा मला सांग, तुला इथे कोण घेऊन आलं गेम्स खेळण्यासाठी? मधू म्हणते की गाडी तू चालवत होती सिंधू, मग गाडीला हँडब्रेक लावायची रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची होती? आणि लगेच आता मधू मोठ्याने ओरडत म्हणते की एक आई आपल्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न कशी करू शकते? ते ऐकता सिंधूला खूप राग आलेला असतो आणि रागाने सिंधू सनकन मधूच्या कानाखाली मारते आणि मधूच्या कानाखाली जाळ निघालेला असतो. आणि अखेर सिंधूने मधूला विनूचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे कानाखाली मारलेली असते आणि भयानक शिक्षा दिलेली असते. तेव्हा आता विनूचा जीव घेणाऱ्या मधूचा आता सिंधूने चांगलाच भयानक बदला घेऊन आता मधूला शिक्षा दिलेली असते. तेव्हा आता मीच तुझी खरी आई म्हणत सिंधू कशी विनूसोबत एकत्र येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.